तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज मी आलेलो आहे हो ची मिन सिटीमधल्या सगळ्यात मोठ्या नाईट मार्केटला, ज्याचं नाव आहे हो ती काय नाईट मार्केट। तर समोर बघू शकता तुम्ही, असंच काहीतरी नाव आहे हो ती काय नाईट मार्केट। तर इथलं आज आपण पुढे एक्सप्लोर करणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे इकडे काय काय भेटतं। तर जाऊयात आता पुढे आणि एक एक तुम्हाला दाखवतो मी सर्व। तर मार्केट इकडून स्टार्ट होतं आहे बघा, इकडून मार्केट स्टार्ट होतं आणि भरपूर मोठं आहे। इकडं लेफ्ट साईडला जाऊन इकडे कॉकटेल्स वगैरे मिळतात। आणि म्हणून थोडं आहे बॉल्स असतात, त्याच्यामध्ये ते ऑक्टोपस वगैरे टाकतात। त्याच्यानंतर इकडे पण भरपूर स्ट्रीट फूड आहे। हे बघा, ते काहीतरी वेगळंच आहे, त्याला ते गरम करतात, एक टाकते त्याच्यामध्ये अंडे टाकतात। सगळे बघा ते खातात इथे सगळे। जाऊया आता पुढे, आम्ही तर काही खाणार नाही आहे कारण अशा गोष्टी आहे का त्या खायची सुद्धा इच्छा होत नाही, अशा गोष्टी इथे। तर बघू अजून पुढे काय काय बघायला मिळतं आपल्याला। इकडे पण तेच आहे सर्व। आणि लेन बघा तुम्ही, ही पूर्ण लेन स्ट्रीट फूडची आहे, भरपूर लांबपर्यंत आहे। हे बघा, भरपूर ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल क्रॅब आहे, त्याच्यानंतर ते सी फूडमध्येच आहे काहीतरी वेगळंच नाव बोलले ते। हे बघा, हे डकचे पिल्लं आहे, हे अंड्यातून मोठे व्हायच्या आधीच त्यांना फोडून टाकतात, ते पण खाल्लं जातं इकडे एकदम भयानक। बाकी स्टिक्स आहे, हे बघा हे शंख कसे खाल्ले जातात बघा, असे बनवून शंख खाल्ले जातात। हे शंख उकळवत आहे आणि सगळ्यात भारी आहे, मी काल ट्राय केलं होतं, एकच नंबर आहे। आणि व्हेज आहे पहिली गोष्ट, व्हेजमध्ये एकदम मस्त आहे आणि वरून मसाला टाकल्यानंतर ते एकदम भारी लागतं। तर काल मी आलो होतो संध्याकाळी, तेव्हा मी ट्राय केलं होतं, इतकं भारी ना। तुम्ही कधी आले नक्की ट्राय करा, काहीतरी वेगळी टेस्ट आहे एकदम आणि युनिक ट्राय करायला मिळेल तुम्हाला, मस्त आहे एकदम। बाकी पोटॅटो ट्विस्टर पण मिळतं इकडे, पोटॅटो ट्विस्टर आहे, सॉसेस वगैरे आईस्क्रीम आहे, चिकन आहे, त्याच्यानंतर ऑक्टोपस आहे, भरपूर काय काय शिजायला ठेवता येते। बेंडे बघा कसं खाल्लं जातं, स्टिंग असं विकलं जातं, त्याच्यामध्ये बर्फ टाकतं, त्याच्यामध्ये स्टिंग टाकतं आणि तर आता मस्त स्टिंग पितोय। आणि इकडे बघा काय भेटले, डोरेमॉनचे जे डोरा केक आहे ते भेटले इथं।
हे बघा अजून इकडे काय तरी लॉबस्टर बार्बेक्यू चालू आहे. अरे बघा काय खाता इकडचे लोक, एकदम वेगळंच आहे तयार होते ते. इतका खतरनाक वास येतो त्याचा, तिथले लोक खाता कसं काय तेच कळत नाही मला, एवढा डेंजर वास येतो आहे. तुम्हाला हे पण फेसबुकला बघायला मिळेल, त्याची पूर्ण मेकिंग बनवली आम्ही आणि आम्ही असंच पार्सल घेऊन परत देऊन टाकतो कोणाला पण, कारण की खाऊच नाही शकत अशा गोष्टी इकडे. फक्त एक जस्ट एक्सपिरियन्स आहे की काय काय मिळतं काय काय नाही. बाकी तुम्हाला पण व्हिडिओ बघायला मिळतील की दुसऱ्या देशांमध्ये कसं बनवलं जातं किंवा काय काय खाल्लं जातं दुसऱ्या देशांमध्ये. तर एक थोडा युनिक एक्सपिरियन्स आहे. बाकी आम्ही खात काहीच नाही आहे, एकदम डेंजर वास येतो यांच्या पुढचा, भयानक. हो स्ट्रॉबेरी घेतले क्रेप आणि बनाना क्रेप आहे इकडे. आणि बसायला सिटिंग बघा कशी असते, एकदम छोटे छोटे स्टूल आहे इकडे सगळीकडे. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जरी गेले ना इकडच्या अशा स्ट्रीट साईड, तरी पण तुम्हाला असेच छोटे छोटे स्टूल भेटतील. आणि हे पॅनकेक वगैरे हे आपण खाऊ शकतो, त्याची टेस्ट पण मस्त लागते. त्याच्यामुळे मी आता हे खाणार आहे मस्त, ट्राय करून बघू कसे लागतात. मस्त एकदम. अजून पुढे तर पाणीपुरी पण भेटते का, मी पाणीपुरी पण बघितलं, तुम्हाला दाखवतो मी. अजून पाणीपुरी मी पहिल्यांदा पाहिली इकडे. ते संपवतो तुम्हाला घेऊन जातो पुढे. Panípuri. Một phần mang về đi anh. Dạ ok, không có 5.000 rồi. Anh đổ thêm gọn gọn vô mấy em nha. Đổ thêm bánh đường đỡ. Anh thấy gì ngon chị Mị ơi. Ăn lòng con cá cho Mị nha. Anh thấy từng người à? तर हे बघा इकडे पाणीपुरीसुद्धा मिळते. तर मस्त मी पाणीपुरी ट्राय करणार आहे. यांच्याकडे हल्दीरामची बुंदी वापरली त्यांनी याच्यामध्ये आणि एमडीएचचा मसाला वगैरे ठेवलेला आहे सर्व. तर इकडे बघू शकता तुम्ही, डाळिंब आहे, त्याच्यानंतर हे बघा हल्दीरामची बुंदी आहे, इकडे मसाला आहे, हे गोड पाणी आहे, आपले पाणीपुरीचे पॅकेट आहे आणि मस्त पाणीपुरी. तर ट्राय करतो मस्त पाणीपुरी. मस्त बनवली एकदम. गोड पाणी, फक्त आंबट पाणी बनवलं नाही त्यांनी, पण बाकी टेस्ट म्हणजे टेस्ट आहे. म्हणजे बाहेरचे लोकंसुद्धा आता आपली पाणीपुरी खातात, एकदम भारी वाटलं बघून. तर असं मस्त संपवतो मी आणि पुढे जातो, अजून काय काय तुम्हाला दाखवतो इकडे. तर असं आहे पूर्ण मार्केट होतं स्ट्रीट फूडचं. त्याच्यानंतर आम्ही त्याच्याच शेजारी फ्लॉवर मार्केट आहे, आता इकडून आम्ही एक्झिट करतो आहे. तर फ्लॉवर मार्केट पण खूप मोठं आहे इकडे, बघू शकता तुम्ही. बघा केवढे मोठे मोठे बनवले त्यांनी बुके, हे लग्नांमध्ये वापरतात इथल्या. बाकी सगळ्यात मोठं फ्लॉवर मार्केट आहे इथलं हो ची मिन सिटीचं. तर असे वेगवेगळे मार्केट्स वगैरे आहेत इकडे, शॉपिंगला जाऊ शकता तुम्ही. सकाळी आम्ही एका मार्केटला गेलो शॉपिंगला तिकडे. त्याच्यानंतर स्ट्रीट फूडसाठी ही पूर्ण एक लेन आहे. तर असं मस्त पूर्ण सिस्टमॅटिक बनवलेलं आहे यांनी. आणि आता इथून आम्ही तुम्हाला मी नाईट लाईफ देखील दाखवणार आहे आज. तर इकडून आम्ही त्या दुसऱ्या एरियात जाणार आहे, त्याचं नाव मी तुम्हाला सांगेल तिकडे गेल्यावर. आत्ता आठवत नाही मला ते नाव, पण तिकडे गेल्यावर तुम्हाला मी सांगेल कोणता एरिया आहे. आणि तिकडे इंडियन रेस्टॉरंट 4-5 इंडियन रेस्टॉरंट आहे. आणि बाकी तर नाईट लाईफ तर एकदम जबरदस्त आहे तिकडे, DJ वगैरे एकदम भारी. तुम्हाला ते पण दाखवतो मी. आता इकडून कॅब करून आम्ही बघतो कुठे जायचं आहे. आत्ताशी 6:30 वाजले. तर जेवायला वगैरे जाऊ आम्ही 8-9 वाजता.